नाशिकमधील बंधुबाबा अशोक खराचे एक कारनामे आता सध्या उघड होत आहेत. खराच्या काळ्या कृत्यांची यादी आता लांबलचक वाढत चालली आहे. हे सगळं प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललंय. खरात धर्म आणि श्रद्धा या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता, त्यांना लुबाडत होता. अनेक महिलांवर त्याने अत्याचार केला, त्यांचं लैंगिक शोषण केलं. पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा एक नवा धक्कादायक कारनामा उघड झालाय. हैवान खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये व्यक्त केलाय. अशोक खरातकडे राजमुद्रा असलेली एक रिव्हॉल्वर सापडली आहे. त्याचबरोबर 21 जिवंत काडतुसं सापडली. त्यापैकी 5 काडतुसंही वापरलेली होती आणि ही वापरलेली 5 काडतुसं म्हणजे त्याच्या पुंगळ्याचे त्या अशोक खरात यांनी नरबळीसाठी वापरल्याचा आम्हाला संशय आहे, असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितले. याआधी मिरगावच्या ग्रामस्थांनी खरातवर माणसं मारल्याचा संशय व्यक्त केलेला आहे. एवढंच नाही तर खरातचे आणखी कारनामे आहेत. खरातने पूजेसाठी लोकांना काळी आणि पांढरी कस्तुरी दिली. त्याने ही काळी आणि पांढरी कस्तुरी कुठून आणली, त्यासाठी हरणांची शिकार केल्याचा संशय आता व्यक्त करण्यात आलाय. चिंचोकी, बनावट खडे यानंतर आता तुर्की मध विक्रीच्या नावाखाली त्याने हाय प्रोफाईल भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट केल्याचं तपासामधून पुढे आले. बंधू अशोक खरातने तुर्की मध असल्याचं सांगून लोकांची फसवणूक केली आहे. तुर्की मध हा अतिशय दुर्मिळ, कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून त्याने अनेक उद्योजक आणि अनेकांना महागड्या दराने या मधाची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. 1 किलो तुर्की मधाची किंमत किती असते माहिती आहे तुम्हाला? तर 1 किलो तुर्की मधाची किंमत 9 लाख रुपये असते आणि बनावट मध विकून त्यांना 9 लाखाला हा मध यांना विकलेला आहे. तुर्की मध म्हणजे जागतिक स्तरावर त्याला सेंटोरी हनी असं म्हटलं जातं. तुर्कीतला हा सगळ्यात महागडा असा मध मानला जातो, जो खरंच एखाद्या गुहेमध्ये मिळतो. म्हणजे नाशिकच्या प्रकरणामध्ये भोंदूबाबा अगदी खोटा दावा करून बनावट किंवा सामान्य मध अतिशय जास्त दराने विकून म्हणजे अगदी 9 लाखांना विकून लोकांची फसवणूक करत होता. लैंगिक शोषण, फसवणूक यातून त्याने जमवलेली अफाट संपत्ती आणि त्याबरोबरच हैवान खरातने 5 नरबळी घेतल्याचा देखील संशय आहे. खरात भोंदू आहेच, पण तो हैवान देखील आहे. खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यातून त्याचे आणखी काही कारनामे उघड होतील. हे प्रकरण वाटतं तितकं सरळ नक्कीच नाही. खरात एवढं कांड करत असताना एवढ्या वर्षामध्ये हे कसं उघड झालं नाही की मग उघड होऊ दिलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.